झी मराठी, चर्चाही होणारच. हातकणंगले तालुक्यात एजंटांच्या विरोधात शासकीय अधिकाऱ्यांच्या डुप्लिकेट सह्या मारून कागदपत्र तयार केल्याबद्दल वडगाव येथील युवा कार्यकर्ते विजय अपराध यांचं हातकणंगले तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. हातकणंगले तालुक्यातील सर्वच महसूल कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी. विनोद शिंगे, कुंभोज. नमस्कार, मी विनोद शिंगे. आज आपण आले हातकणंगले इथं. गेल्या 2 महिन्यापासून आपण ऐकत आलाय आमदार फुटले, खासदार फुटले, पण आता हातकणंगले तालुक्याची अशी परिस्थिती झाली आहे की इथं तहसीलदार आणि प्रांतांच्या सही आणि शिक्के फुटल्याची चर्चा होत्या. नुसते सही शिक्के फुटले नाही तर पुराव्यानिशी युवा कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते विजय अपराधी यांनी ते निदर्शनास आणले. त्याबाबतचा गुन्हाही वडगाव पोलिसात नोंद झालाय. पण अद्याप हातकणंगल्याचे तहसीलदार, इचलकरंजीचे प्रांताधिकारी अजून गप्प का आहेत या विषयावरती आज विजय अपराधी यांनी हातकणंगले तहसीलदार कार्यालयाच्या दारात ठिय्या मांडलाय व सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका मांडल्या. नमस्ते दादा, नेमकं काय प्रकरण आहे? सरळ शेतकरी लोकांची फसवणूक करायला लागल्यात. 4 लाख रुपये घेऊन खोटे सही, खोटे शिक्क, तहसीलदार साहेबांचं शिक्क, प्रांत साहेबांचं शिक्क, पुनर्वसनला सुद्धा त्याचं ठराविक गोष्टी काढाव्या लागल्या. त्याने खोटं केल्यात. अनेक लोकांना त्याने फसवणूक केल्या. मग हा फिर्यादी गेले 15 दिवस झालं तुमच्यापाशी तक्रार करतोय आणि पोलीस प्रशासन, SP साहेब या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. त्या आरोपी गुन्हा दाखल करत नाहीत. नेमकं काय केलं पाहिजे मग सर्वसामान्यांनी? आज मी इथं तहसीलदार ऑफिसच्या दारात बसलोय. तुम्हाला सांगतो, तहसीलदार साहेबांना मी फोन करतोय वारंवार. तहसीलदार साहेब फोन उचलत नाहीत, त्याचा रिप्लाय देत नाहीत. त्यांना मी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ सुद्धा मी टाकलाय, परवा दिवशी तुम्ही बघत साचीला. दुसरी गोष्ट, हे अर्ज टाकल्यात, हे खोटं सही शिक्क्याच्या कॉप्या सुद्धा त्यांच्या व्हॉट्सअपला गेल्यात. आज तगत साहेब बघत नाहीत, प्रतिसाद देत नाहीत. मग नाही, आम्ही कुणाकडे मागायसाठी आज आला, आम्ही दारात बसलोय साहेबांच्या. जर पोलीस प्रशासन आम्हाला दाद देत नाही तर तहसीलदार साहेबांनी तर दाद द्यावी म्हणून आम्ही ऑफिसला येऊन बसलोय. म्हणजे आज जर नामांकित वकील जर ह्या गोष्टी सही शिक्क ओळखू शकत नसतील तर सर्वसामान्य शेतकरी कसं ओळखल हो? सरळ फसवणूक आहे. मग म्हणजे अजून ह्या हातकणंगले तालुक्यात न कोल्हापुरात किती फसवणूक मोठ्या प्रमाणात होत असेल. तुमचे सही शिक्क ओरिजिनल कुठलाही वकील ओळखू शकत नाही असे सही शिक्क. अहो, यांनी कुठलं तयार केले ते? याची चौकशी झाली पाहिजे, कायदेशीर कठोर कारवाई झाली पाहिजे याच्यावरती. माझी मागणी एवढीच आहे, ही जी फसवणूक सर्वसामान्याची चालू आहे ही थांबली पाहिजे. अहो, आतापर्यंत आमदार खासदार फुटतेला ऐकतोय, आता सही शिक्क सकट कुठल्याला पण येऊन सांगावं मला आणि हे सही शिक्क ओळखून दाखवावं. सरळ लूट चालू आहे, ही थांबली पाहिजे. मला आज इथं बसायचं कारण म्हणजे सर्वसामान्यांना मी जागृत करण्यासाठी बघालोय. बाबा, ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे देताय, ज्या एजंटला तुम्ही पैसे देताय, तिची शहानिशा करा. हे सही शिक्का ओरिजिनल आहेत का बघा. एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. हातकणंगले तालुक्यात असणारी सध्याची परिस्थिती, मला वाटते शासकीय अधिकाऱ्यांचे आणि क्लास 1 अधिकाऱ्यांचे डुप्लिकेट मारले जाणारे सही शिक्के खऱ्या अर्थाने ते ओरिजिनल आहेत का याची तपासणी स्वतः शासकीय अधिकाऱ्यांनी करावी आणि असा गैरवापर करणाऱ्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी विजय अपराधी यांनी केल्या. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. विनोद शिंगे, कुंभोज.